दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून आज आपण साजरा करत आहोत। तर सर्वप्रथम या आजच्या या शुभदिनी आपण सर्वप्रथम आपले जे मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतीस आपण सर्वजण अभिवादन करूया। आणि आपणाला सर्वांना माहिती आहे की आपला भारत 1947 साली इंग्रजांच्या जालिम अशा राजवटीतून स्वतंत्र झाला। तर आजचा हा दिवस फक्त एक सण म्हणून आपण साजरा करत नाही, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती लोकांनी बलिदान दिलं आहे, किती नेत्यांनी या चळवळीमध्ये भाग घेतला आहे, हजारो लोकांनी, लाखो आपले स्वातंत्र्य सैनिक यासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे। किंवा त्या सर्वांच्या स्मृतीस आपण आज अभिवादन करतो। आपणाला माहिती आहे भारतामध्ये किती विविधता आहे, भाषेची विविधता आहे, प्रांतिक विविधता आहे, आपले रहन सहन याच्यामध्ये सर्व विविधता आहे। पण असे हे राष्ट्रीय सण आपण एक एकोप्याने सर्व भारतामध्ये आज आपण आनंदाने साजरा करतो। तेव्हा आपण पण आज अरविंद निलंगेजी यांनी अमोलच्या स्मृतार्थ या ठिकाणी प्रत्येक वर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्टला हा जो उपक्रम आपण चालू केलेला आहे, तेव्हा याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। आणि या निमित्ताने आपणाला सर्वांना खरंच आहे की अमोलचं आपल्याला विस्मरण होत नाही। या प्रत्येक 6 महिन्याला आपण त्याचं विस्मरण करतो। तर या निमित्ताने तो एक आपल्यामध्ये सर्वांमध्ये एक त्याचं ज्वलंत आपल्यामध्ये नेहमी आपल्याबरोबर तो असल्यासारखा वाटतो। तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर या इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या परिस्थिती आपली फार वाईट होती भारताची। पण आजच्या या जवळजवळ 78 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कितीतरी भरभराट केलेली आहे। आणि या भरभराटीमध्ये आपल्या नागरिकांचा तेवढा सहभाग आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्याला बरेच आव्हानं पण आहेत आपल्या भारतापुढे। तेव्हा आपण सर्वांनी आजच्या या दिवशी आपण एक शपथ घेऊ शकतो की आपल्या भारताविषयी आपण अभिमान बाळगायला पाहिजे। देशाविषयी आपण आपल्या स्वतःच्या आपल्या कुटुंबाचा तर अभिमान बाळगतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान बाळगायला पाहिजे। जेव्हा प्रत्येक नागरिक हा भारत देश आपला आहे असं म्हणेल तरच आपण कितीतरी आव्हानं जी आपल्या पुढं आहेत त्याला आपण चांगल्या प्रकारे आपण तोंड देऊ शकतो। तर मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की सर्वांनी या क्षणी आपण सर्वांनी एकोप्याने राहणे आणि देशासाठी आपलं काही ना काही योगदान करणे एवढंच आपण या क्षणी करू शकतो। तसंच आज देशाच्या सीमेवरती आपलं सैन्य लढत आहे। रोज कितीतरी आपण पाहतो कुणाचं बलिदान होतं आहे, कुणाचं काही होतं आहे। तर त्यांना पण आज या क्षणी राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपण त्यांच्या स्मृतीस जे लोकांचं बलिदान झाले त्या सैन्यांना आपण अभिवादन करूया। आणि परत एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। तर या ठिकाणी काका त्यांचं पुष्पहार किंवा एक गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करत आहेत, कारण प्रत्येक वेळेस ते वेळ काढून या ठिकाणी हजर असतात। आणि त्यांनी आज या कार्यक्रमासाठी आपल्या किंवा या ठिकाणी 4 बेंच बसवण्यासाठी दिलेलं आहे, त्यांचं मनापासून निलंगे परिवारातर्फे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे। कार्यक्रम आजचा संपन्न झाला।